कदाचित यात कुठेतरी सत्याचा अंश आहे. जर एखादा एलियन आला तर ती किती अद्भुत गोष्ट आहे. अगदी नवीन असं काहीतरी आपल्या जीवनात आलं आहे. मानव नेहमीच अविश्वसनीय गोष्टी करत आले आहेत, पण त्यांना कधी प्रसिद्धी मिळाली नाही. मी काही सिद्धांत वाचले आहेत की सर्व देव एलियन्स आहेत, ज्यांच्याकडे खूप पूर्वी चांगलं तंत्रज्ञान आणि उपकरणं होती. याबद्दल तुमचा काय विचार आहे? कारण साधारणपणे जेव्हा तुम्ही देव म्हणता तेव्हा लोक वर पाहतील, म्हणून ते एलियन्सच असले पाहिजेत. साहजिकच ते पृथ्वीवर राहत नाहीत, म्हणून ते एलियन्स असावेत. मला माहिती आहे की अनेक सिद्धांत चालू आहेत. या पृथ्वीवर घडलेली कोणतीही गोष्ट जिचं तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. तुम्हाला एक काल्पनिक गोष्ट रचायची असते की कोणीतरी बाहेरून येऊन हे केलंय. मी असं म्हणत नाहीये की हे अजिबात शक्य नाहीये, पण मला वाटतं की यातलं 95% फक्त स्वैर कल्पनाशक्ती आहे. त्यामध्ये 5% सत्याचा अंश आहे. मानसरोवर आणि कैलासला जाऊन आल्यावर मी हे नाकारू शकत नाही. तो एक जिवंत अनुभव आहे. प्रत्यक्ष भेट आहे, त्यामुळे मी ते नाकारू शकत नाही. पण ज्या गोष्टीचा आपण खुलासा करू शकत नाही ती कोणीतरी बाहेरून येऊन केली असेल असं मानणं, ही प्राचीन समस्या आजही सुरू आहे. जर तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या जीवनात एखादी गोष्ट कशी घडली, तर मग ती त्यानेच केली आहे, बरं का? आपल्याला माहीत नसलेल्या सर्व गोष्टींसाठी नेहमीच दुसरं कोणीतरी जबाबदार असतं. मला वाटतं की हे 95% अनुमान आहे. यात कदाचित कुठेतरी थोडा सत्याचा अंश असू शकतो, कदाचित. पण या काल्पनिक विचारात, तत्वज्ञानात आणि श्रद्धा प्रणालीत जाण्याऐवजी, की जिथं तुम्ही म्हणता की तुमच्या शहरात एलियन्स उडत फिरतायत, जेव्हा ते येतील आणि स्वतःची ओळख करून देतील, ठीक आहे, जोपर्यंत ते स्वतः येऊन इथं उभं राहून म्हणत नाहीत की सद्गुरू हा मी आहे, मी मंगळावरून आलोय, तोपर्यंत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. खरंच, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण मला माहिती आहे की तुम्ही हॉलिवूडचे चित्रपट पाहताय आणि त्यांना येऊन तुमच्यावर हल्ला करायचा आहे आणि तुम्हाला आत्ताच तयारी करायची आहे. तुम्हाला एलियनशी लढण्यासाठी सैन्य उभं करायचंय. तुमच्या डोक्यात हे काल्पनिक विचार उभे करून कुणीतरी पैसे कमवतंय. तुम्हाला ताऱ्यांसोबत सुद्धा युद्ध करायचंय. मला वाटलेलं की तुम्ही काहीतरी चांगलं कराल. मला वाटलेलं की तुम्ही किमान या पृथ्वीबाहेर तरी काही चांगलं कराल. तुम्ही तुमचा पूर्वग्रह सोडू शकत नाहीये. आणि बरं का, राग आणि द्वेष जो आपण लोकांबद्दल तयार केलाय, जर तुम्ही ते सोडू शकत नसाल, तर मला वाटलं की किमान एलियन्सचं तरी आपण स्वागत करून त्यांच्यासोबत पार्टी करू शकू. पण नाही, ताऱ्यांसोबत सुद्धा युद्धच. मला तसं वाटत नाही. जर एखादा एलियन आला तर ती खूप विलक्षण गोष्ट आहे. आपल्या जीवनात काहीतरी पूर्णपणे नवीन आलं आहे. तिथे कदाचित खूप साऱ्या गप्पा होतील आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगू शकाल. इथल्या रसभरीत गोष्टी, आणि कदाचित त्यांच्याकडेही असतील. तो एक छान संवाद ठरू शकतो. असो, तुम्ही म्हणताय की त्यांनी येऊन पिरॅमिड्स बांधले, माया संस्कृतीची मंदिरं बांधली, भारतातलं कैलास मंदिर बांधलं. बरं का, हे बोललं जातंय. भारतात कैलास नावाचं एक मंदिर आहे जे बांधलेलं नाहीये, ते डोंगरामधून कोरून काढलंय. ठीक आहे,
त्यांनी सुमारे 40 लाख टन खडक बाहेर काढला. मी काय सांगतोय ते तुम्ही समजून घ्या. समजा हा संपूर्ण भाग एक खडक आहे आणि आपण त्यातून हा हॉल कोरून काढला आहे. ठीक आहे. याच प्रकारे त्यांनी एक मंदिर कोरलं जे 3 मजली आहे. त्यावर तपशीलवार नक्षी आहे जे वरच्या बाजूने कोरलंय. कोणत्याही शिल्पकारासाठी वरून खाली कोरणं खूप कठीण असतं. ठीक आहे. पण त्यांनी ते केलं. अशा मूर्ती, शेकडो दगडी प्रतिमा आणि 3 मजली मंदिर. मानवाने या पृथ्वीवर केलेल्या सर्वात अद्भुत गोष्टींपैकी ही एक आहे. मला याचं श्रेय एलियन्सला द्यायचं नाहीये. जेव्हा मी पहिल्यांदा या कैलास मंदिराला भेट दिली तेव्हा मला अभिमान वाटला मानव असल्याचा. कारण 4 पिढ्यांनी 135 वर्ष, कदाचित 5 किंवा 6 पिढ्यांनी 135 वर्ष एकाच योजनेवर काम केलं. ठीक आहे. फक्त हातोडा आणि छिन्नीने 40 लाख टन खडक काढला गेला आणि त्यांनी मंदिर बांधलं. सगळं डोंगरातून कोरून काढलं. असं नाही तर वरून खाली. हा अभियांत्रिकी आणि हस्तकलेचा एक सर्वात अद्भुत नमुना आहे जो मानवाने या पृथ्वीवर दाखवला आहे. तिथे गेल्यावर माझी छाती फुगून आली. मानव अशा अनेक गोष्टी करत आहेत ज्याची आपल्याला लाज वाटायला हवी. पण त्यांनी अशा अनेक गोष्टी सुद्धा केल्या आहेत ज्याचा आपल्याला खरोखर अभिमान वाटतो. मला त्याचं श्रेय एलियन्सला द्यायचं नाहीये. नाही, हे मानवांनीच केलंय. मानव नेहमीच अद्भुत गोष्टी करत आले आहेत पण त्यांना कधीच प्रसिद्धी मिळाली नाही. फक्त ज्यांनी भयानक गोष्टी केल्या त्यांनाच प्रसिद्धी मिळाली. अगदी आजही, नाही का? तर हे कुणी केलंय याने फरक पडत नाही. एलियन्सनी केलंय की मानवांनी. एक पिढी म्हणून आपण काय करतोय हे खूप महत्वाचं आहे. आपण या जगात असं काही निर्माण करणार आहोत का जिथे पुढच्या पिढ्या मागे वळून पाहतील आणि म्हणतील, वाह, या 21व्या शतकातील लोकांनी किती विलक्षण गोष्टी केल्या आहेत. असं काही ज्यामुळे त्यांना मानव असल्याचा अभिमान वाटेल, लाज वाटणार नाही. आपण असं काहीतरी करूया.